माझी खडा खडा प्रत्येक बँक अकाउंटचं सोनं नाणं बारा भानगडी सगळं द्यावं लागतं. आम्ही दिलेलं आहे. म्हणजे सगळ्यात पहिले माझ्याकडे शेवरलेट बीट होती, त्याच्यानंतर इनोवा होती, इंडिवर आहे, आज माझ्याकडे थार होती आणि आता माझ्याकडे स्विफ्ट डिझायर कार आहे. आणि विशेष म्हणजे मी IT रिटर्न दाखल करतो, त्यामुळं मी जे गाडीत पेट्रोल डिझेल भरतो आणि माझ्या समजा अकाउंटवर कोटी 2 कोटी 5 कोटी आले असतील तर चेक करून घ्यावे, किंवा माझी प्रॉपर्टी वाढ झाली असेल तर ते चेक करावं दादांसोबत सावलीसारखं. याच्यामुळे कारण जवळच्या लोकांचा बी भरोसा राहिलेला नाही सर. ते SDM तहसीलदार कलेक्टर हे पोरं आहेत ते, म्हणजे उद्या चालून ते जेव्हा अधिकारी होतील ते सॅल्यूट करतील की जरांगे पाटील आमच्याकडे आले म्हणून आम्हाला आरक्षण भेटलं. तुम्ही मनोज जरांगे पाटलांचे सहकारी आहेत, अजून सुद्धा काही जण आहेत, पण मात्र या जवळच्या लोकांनाच काहीतरी लाभ होतोय, टेंडर मिळतोय असं सुद्धा जवळचेच लोक म्हणतात. माझी पूर्ण फोनपेची हिस्ट्री, माझं सगळे IT रिटर्न दाखल केलेले. मी आमदारकीला छत्रपती संभाजीनगर पूर्व आणि सिल्लोड मतदारसंघातून उभा होतो. जेव्हा तुम्हाला उमेदवारी अर्ज दाखल करायचा राहतो, तुम्हाला तुमची खडा ना खडा माहिती द्यावी लागते, तुमचं उत्पन्न काय, तुमच्याकडं प्रॉपर्टी काय, बरोबर. माझी खडा ना खडा प्रत्येक बँक अकाउंटचं सोनं नाणं बारा भानगडी सगळं द्यावं लागतं. आम्ही दिलेलं आहे. आता मला सांगा, माझ्याकडे इंडिवर गाडी आहे, ती माझी गाडी आहे 2016ची. जरांगे पाटलाचं आंदोलन 2023ला चालू झालं, म्हणजे माझ्या बापजाद्याची गाडी, मी माझ्या कष्टाची कमाई आहे. म्हणजे सगळ्यात पहिले माझ्याकडे शेवरलेट बीट होती, त्याच्यानंतर इनोवा होती, इंडिवर आहे, आज माझ्याकडे थार होती आणि आता माझ्याकडे स्विफ्ट डिझायर कार आहे. ते त्यांनी काढून बघावं की याचं उत्पन्न त्याच्यात मेन्शन केलेले. म्हणजे आणि विशेष म्हणजे मी IT रिटर्न दाखल करतो, त्यामुळं मी जे गाडीत पेट्रोल डिझेल भरतो त्याचे बिल माझ्याकडे. आणि माझ्या समजा अकाउंटवर कोटी 2 कोटी 5 कोटी आले असतील तर चेक करून घ्यावे, किंवा माझी प्रॉपर्टी वाढ झाली असेल तर ते चेक करावं. असा काही विषय नाहीये. उलट या 2 वर्षामध्ये माझं जर IT रिटर्न पाहिलं तर मी नुकसानीत आहे. म्हणजे जे अगोदर माझं उत्पन्न होतं ते 2 वर्षात नाही, कारण मी दादांसोबत सावलीसारखं. याच्यामुळे कारण जवळच्या लोकांचा बी भरोसा राहिलेला नाही सर. म्हणजे जवळचेही फितूर होऊ शकतात. आज त्या व्यक्तीने जर बायको सोडली, पोरं सोडली, अरे पोरग 15-15 दिवस दवाखान्यात ऍडमिट राहतं राव, तरी ते जरांगे पाटील यार त्या पोराला भेटायला जात नाही. ती बायको 2-2 दीड वर्ष त्या माय माऊलीनं ते जर पती अक्षरशः रडत होते त्या ताई की बा घरी या, पण यांनी सांगितलं हा सगळा परिवार माझा आहे. जर त्या माणूस एवढा त्याग करतो, अरे तुम्हाला थोडे दिवस शांत बसता येत नाही. अरे मराठ्यांचं काय अस्मिता. अरे त्या MPSCच्या पोरांनी त्यांना बोलवलं, अरे त्या पोरांना कोणी जात विचारली का सर? त्या ठिकाणी साळी माळी कोळी तेली तांबोळी मुस्लिमाचं सगळ्या जातीचे होते. उद्या ते सर PSI IPS ते SDM तहसीलदार कलेक्टर हे पोरं आहेत ते, म्हणजे उद्या चालून ते जेव्हा अधिकारी होतील ते सॅल्यूट करतील की जरांगे पाटील आमच्याकडे आले म्हणून आम्हाला आरक्षण भेटलं. म्हणजे जरांगे पाटील आमच्याकडे आले म्हणून आम्हाला न्याय मिळाला, किंवा जरी नसेल न्याय मिळाला तर एक सांगतो, त्यांची ऊर्जा वाढली. कारण त्या ठिकाणी असं झालं, त्यांची जेव्हा एकी आली होती त्या एकीच्या याच्यात पोलिसांनी त्यांच्यावर केसेस केल्या होत्या. अरे ज्या पोरांना जर कॅरेक्टर त्यांचं खराब झालं तर त्यांना नोकऱ्या लागतील का, ती एक भीती. म्हणून मनोज दादाने नाशिकचा दौऱ्याहून डायरेक्ट ते पुण्याला गेले. 2 दिवस झाले तिथे थांबलेले, अजूनही ते पुण्यात आहे. आळंदीचं आता दर्शन घेऊन ते निघालेले आहेत. आणि आम्ही मराठा सेवकांनी हेच चालू केलेलं आहे. तर त्या माणसाचं एवढाच आहे.